केलं का ऑन? हे कुठं केलं रे? क्लोजचं ऑप्शन. गुड इव्हनिंग. एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर क्लिअर करा. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर आपलं जिनेटिक्सचे जे पोर्शन होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि तुमची जी टेस्ट आहे उद्या सकाळला तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर ती टेस्ट सॉल्व करा आणि उद्याच त्यावर ॲनालिसिस जे आहे ते घेतलं जाईल. तर त्यानंतरचं आपलं जे नेक्स्ट टॉपिक आहे आपण यामध्ये आता कंटिन्यू 3-4-5 लेक्चरमध्ये जे आपलं पूर्ण ब्रीडिंगचं पोर्शन जे आहे ते यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, तर ब्रीडिंग, जर ब्रीडिंग शिकायचं असेल आपल्याला आता येतोय आवाज? येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके, तर आपलं जे टॉपिक आहे आजपासून ब्रीडिंगवर त्याची सुरुवात होत आहे. तर ब्रीडिंग मध्ये सगळ्यात जास्त जर इम्पॉर्टंट काही असेल तर ते म्हणजे आहे फ्लोरल मॉर्फोलॉजी. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला जे काही व्हेरायटी तयार करायची असेल, त्यानंतर नवीन त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन करायचे असेल, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला जे आहे फ्लावरचं नॉलेज असणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर म्हणून सगळ्यात पहिले ब्रीडिंग सुरू करण्याच्या आधी आपलं जे टॉपिक आहे ते म्हणजे कोणतं आहे? फ्लावर. ओके, तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर. तर फ्लावरची डेफिनेशन काय आहे? इट इज द साइट ऑफ सेक्झुअल रिप्रोडक्शन. फ्लावर इज नथिंग बट द साइट ऑफ सेक्झुअल रिप्रोडक्शन, ज्यामध्ये काय होत असते? पॉलिनेशन होत असते आणि त्यामुळेच काय होत आहे की एखाद्या नवीन फ्रूटचं फॉर्मेशन होत असते. ओके, तर त्यालाच काय म्हणतो असतो आपण? फ्लावर. फ्लावर मध्ये काय काय प्रेझेंट असतं? तर त्याच्यामध्ये अँड्रोशियम पार्ट आहे, गायनोशियम पार्ट आहे. दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत जे रिस्पॉन्सिबल कशासाठी आहेत? तर आपल्या ब्रीडिंग साठी. ओके, सो लेट अस स्टार्ट. तर फ्लावर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? आपलं दोन पोर्शन आहेत. ते म्हणजे आहे आपलं, याला म्हणतो आपण काय म्हणतो? गायनोशियम. ओके, आणि त्यानंतर हे जे पोर्शन आहे याला म्हणतो आपण, पूर्ण पोर्शनला म्हटलं जाते अँड्रोशियम. ओके, तर गायनोशियम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी. आणि जे आपले अँड्रोशियम असते त्यामध्ये असते अँथर आणि फिलामेंट. ठीक आहे, तर जे गायनोशियम आहे त्याला कार्पेल किंवा पिस्टिलेट फ्लावर सुद्धा म्हणतात. हे जे आपलं गायनोशियम आहे, स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी, याला म्हटलं जाते. हे दिसत आहे ना? फ्लावर क्लिअरली विजिबल आहे? ओके, तर स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी तिन्ही म्हणून काय बनत असतं? त्याला म्हणतो आपण गायनोशियम. आणि गायनोशियमचे दुसरे नाव काय आहे? तर ते म्हणजे आहे कार्पेल आणि दुसरं आहे पिस्टिल. ओके, तर गायनोशियमलाच आपण काय म्हणू शकतो? पिस्टिलेट फ्लावर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे गायनोशियम
जो पार्ट आहे त्याला पिस्टिल किंवा दुसरं जे नाव आहे ते काय आहे, कार्पेल. जर कार्पेल म्हटलं, पिस्टिल म्हटलं किंवा गायनोशियम म्हटलं तर तिघांचा अर्थ काय, एकच. आणि हे काय आहे, एक प्रकारचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके. त्यानंतर आहे आपलं अँथर आणि फिलामेंट. ओके. अँथर आणि फिलामेंटला आपण काय म्हणत असतो, अँड्रोशियम. ओके. आणि पुन्हा त्याचं दुसरं नाव आहे ते म्हणजे काय आहे, तर स्टेमन. ओके. त्यानंतर हे काय आहेत सगळे पेटल्स. ओके. सिंगल असेल तर त्याला आपण पेटल म्हणतो, ग्रुप मध्ये म्हणायचं असेल तर पेटल्स, आणि पूर्णच पाकड्या जर सोबत असेल तर त्याला म्हटलं जाते करोला. ओके. त्यानंतर हे जे ग्रीन पोर्शन दिसत आहे याला म्हणत असतो आपण कॅलिक्स. जर कंप्लीट स्ट्रक्चर आहे तर ते झालं कॅलिक्स, आणि त्यामधलं फक्त एकच पोर्शन घेतलं तर त्याला काय म्हणणार आपण, सेपल. ओके. कंप्लीट पूर्ण सगळेचे सगळे हिरवे हे जे दिसत आहेत यांना म्हणतो कॅलिक्स. जे काय करतात, फ्लावरचे ज्या काही करोला आहेत किंवा पेटल्स आहेत त्याला होल्ड करून ठेवण्याचं काम करत असतात, त्याला काय म्हणतो आपण, कॅलिक्स. जर ग्रुप मध्ये असेल तर कॅलिक्स, आणि जर सिंगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सेपल. ओके. आणि पूर्णपणे आपली जी ओव्हरी आहे किंवा ओव्ह्यूल आहे त्याला होल्ड करून ठेवतं किंवा फ्लावरला होल्ड करून ठेवण्याचं जे काम करतं त्याला म्हटलं जाते रिसेप्टॅकल. हे जे स्वेल झालेलं पोर्शन आहे याला म्हणतो आपण रिसेप्टॅकल. ओके. आणि हे जे खालचं पोर्शन आहे, ही जी दंडी दिसत आहे याला काय म्हटलं जाते, पेडिसेल. पेडिसेल. ओके. पेडिसिल म्हणजेच काय, तर खालची जी दंडी आहे ग्रीन कलरची दिसत आहे त्याला म्हणतो आपण पेडिसिल. हे जे पोर्शन आहे याला म्हटलं जाते रिसेप्टॅकल. हे सगळे कॅलिक्स. ओके. त्यानंतर ह्या पेटल्स, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ओके. त्यानंतर यामध्ये एक इम्पॉर्टंट टर्म आहे ती म्हणजे आहे पेरियाड. ओके. तर पेरियाड म्हणजेच काय, तर जर आपले जे सेपल्स आहे आणि पेटल्स आहे याच्या कंप्लीट स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, एक प्रकारे पेरियाड. ओके. किंवा जेव्हा आपण ह्या ज्या कॅलिक्स आहे, हे कॅलिक्स आहे आणि ह्या करोला आहेत. ठीक आहे. तर एखाद्या फ्लावर मध्ये जर आपण कॅलिक्स आणि करोला कोणते आहेत हे डिफरन्शिएट करू शकत नाही तर त्यालाच काय म्हटलं जाते, पेरियाड. फॉर एक्झाम्पल तुम्ही सॉर्गमचं फ्लावर घ्या, त्यामध्ये कोणतं कॅलिक्स आहे आणि कोणतं करोला आहे किंवा कोणत्या पेटल्स आहेत ते आपल्याला समजत नाही. ओके. रिसेप्टॅकल ज्याला म्हणत आहोत ना, हेच आहे थॅलॅमस वाला पोर्शन. ओके. यामध्येच येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झालं आपल्या फ्लावरचं स्ट्रक्चर. तर फ्लावरचं स्ट्रक्चर का बरं गरजेचं आहे, तर एखादी आपल्याला ब्रीडिंग मेथड डेव्हलप करायची असेल किंवा एखादी व्हरायटी जर डेव्हलप करायची असेल तर तो पर्टिक्युलर फ्लावर जे आहे तो क्रॉस पॉलिनेटेड आहे की सेल्फ पॉलिनेटेड आहे. त्यानंतर त्याचं जे अँथर जे आहे, ओके, अँथरची बस्टिंग कधी होते, त्यानंतर अँथर कधी मॅच्युअर होतो, त्यानंतर त्याचे स्टिग्मा कधी मॅच्युअर होतो, कधी ते स्टिग्मा रिसेप्टिव्ह असते म्हणजे कधी जे काही अँथर आहेत त्याच्यावर डिपॉझिट होणार आणि त्याच्या किती वेळानंतर ते रिसेप्टिव्ह होतात किंवा किती वेळपर्यंत ते ऍक्टिव्ह असतात, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, आपल्या फ्लावरचं स्ट्रक्चर. ओके. तर टाइप्स ऑफ फ्लावर. तर एक आहे हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. आता हर्मॅफ्रोडाइट फ्लावर म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल पार्ट दोन्ही जर एकाच फ्लावर वर जर प्रेझेंट असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण, हर्मॅफ्रोडाइट फ्लावर और बायसेक्झुअल फ्लावर. म्हणजेच त्यामध्ये मेल गमेट पण प्रेझेंट आहे आणि फिमेल गमेट पण काय आहे, प्रेझेंट आहे. आणि जेव्हा दोन्ही गमेट त्यामध्ये प्रेझेंट असतात तर त्याला म्हणतो आपण हर्मॅफ्रोडाइट फ्लावर और बायसेक्झुअल फ्लावर किंवा त्याला म्हटलं जाते कंप्लीट फ्लावर. ओके. त्यानंतर आहे पिस्टिलेट फ्लावर. पिस्टिलेट फ्लावर मीन्स व्हॉट, पिस्टिल म्हणजेच काय, तर फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर आणि फिमेल पार्ट म्हणजेच काय, तर गायनोशियम. तर असे फ्लावर ज्यावर फक्त फिमेल पार्ट प्रेझेंट आहे त्यालाच काय म्हणतो आपण, पिस्टिलेट फ्लावर. ओके. त्यानंतर आहे आपलं स्टॅमिनेट फ्लावर. तर असे फ्लावर ज्यावर फक्त आणि फक्त मेल पार्टच प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जाते स्टॅमिनेट फ्लावर किंवा फक्त त्या फ्लावर मध्ये अँड्रोशियम प्रेझेंट आहे विच इज अ मेल पार्ट आणि त्यालाच काय म्हणतो आपण, स्टॅमिनेट फ्लावर. ओके. नंतर आहे मोनोशियस स्पेसिस.
तर मोनोशियस स्पेसिस म्हणजेच काय, तर अशा स्पेसिस ज्यावर काय असेल, दोन्ही पण मेल पार्ट ऑफ दी प्लस मेल पार्टही प्रेझेंट असेल आणि फिमेल पार्टही प्रेझेंट असेल, बट ऑन डिफरंट पोझिशन, त्यालाच काय म्हटलं जाते, मोनोशियस स्पेसिस. ओके. Staminate and pistillate flower occur on the same plant is called as a monoecious plant. ओके. त्यानंतर आहे डायोशियस प्लांट. हे झालं मोनोसियस, म्हणजेच आपलं फिमेल पार्ट आहे आणि मेल पार्ट आहे स्टॅमिनेट फ्लावर आणि पिस्टिलेट फ्लावर, दोन्ही जर एकाच प्लांटवर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मोनोशियस प्लांट. आणि जेव्हा स्टॅमिनेट फ्लावर आणि पिस्टिलेट फ्लावर किंवा मेल पार्ट आणि फिमेल पार्ट जे आहे हे वेगवेगळ्या प्लांटवर जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डायोशियस प्लांट. ओके. त्याचं एक्झाम्पल आहे पपया आणि डेट पाम. तर डायोशियस प्लांट म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल पपयाचं प्लांट आहे हे, जस्ट इमॅजिन. ओके. आणि हे दुसरं आहे आणखी एक पपयाचं प्लांट. तर ह्या प्लांटवर काय येईल, फक्त आणि फक्त मेल फ्लावर येणार आणि दुसरं जे प्लांट आहे त्या प्लांटवर फक्त आणि फक्त फिमेल फ्लावर येणार. म्हणजेच अशा प्रकारे डायोसियस प्लांट म्हणजेच काय, तर मेल पार्ट एका प्लांटवर प्रेझेंट असेल आणि फिमेल पार्ट दुसऱ्या प्लांटवर प्रेझेंट असेल, त्यालाच काय म्हणतो आपण, डायोशियस फ्लावर. ओके. म्हणजेच मेल पार्टचे जे फ्लावर असतात, मेल फ्लावर दुसऱ्या झाडावर असतात आणि फिमेल फ्लावर दुसऱ्या झाडावर असतात, त्यालाच म्हणतो आपण डायोशियस. आणि मोनोशियस म्हणजेच काय, तर मोनो म्हणजे सिंगल, तर सिंगलच प्लांटवर मेल फ्लावर पण प्रेझेंट आहे आणि फिमेल फ्लावर पण प्रेझेंट आहे, तर त्यालाच म्हणत असतो आपण मोनोशियस प्लांट. ओके. नंतर आहे अँथेसिस. द फर्स्ट ओपनिंग ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज अ अँथेसिस. ओके. जेव्हा पॉलिनेशन होत असतं, एक फ्लावर आहे आपल्याकडे, बर्ड आहे, यामध्ये पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन झालं आणि त्याच्यानंतर जर फ्लावर फर्स्ट ओपन होत आहे तर त्यालाच काय म्हटलं जाते, अँथेसिस. किंवा जे काही फ्लावर आहे त्याचं ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर अँथरची काय होत आहे, बस्टिंग होत आहे, म्हणजे जे काही पोलन ग्रेन आहेत ते बाहेर निघत आहेत, तर त्यालाच काय म्हटलं जाते आपण, अँथेसिस. ओके. म्हणजे सपोज ही आपली बर्ड आहे, इथे असेल आपलं स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि हे आहे अँथर. ओके. तर जेव्हा फ्लावर ओपन होईल, फ्लावर ओपन झाल्यावरच काय होईल की यामध्ये असणारे जे काही पोलन ग्रेन आहेत ते काय होणार, बस्ट होणार, म्हणजे पावडरी फॉर्म मध्ये बाहेर येणार आणि फ्लावर काय होईल, ओपन होईल. आणि त्याच कंडिशनला काय म्हणतो आपण, अँथेसिस. द फर्स्ट ओपनिंग ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज अ अँथेसिस. नेक्स्ट आहे मेकॅनिझम. तर एखादं प्लांट आहे ते सेल्फ पॉलिनेटेडच काय किंवा एखादं प्लांट आहे ते क्रॉस पॉलिनेटेडच काय, तर त्यामागे काय आहेत, रिझन्स आहेत वेगळे वेगळे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की त्यांच्यामध्ये एकतर सेल्फ पॉलिनेशनच होईल नाहीतर क्रॉस पॉलिनेशन होईल. ओके. तर सगळ्यात आधी बघूया पॉलिनेशन म्हणजेच काय. तर पॉलिनेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, तर एकदा आपण पुन्हा यामध्ये बघून घेऊ. सो व्हॉट इज पॉलिनेशन? इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर to the stigma of the same flower of the same plant किंवा same flower of the different plant. ओके. तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, पॉलिनेशन. सो इथे असतात आपले पोलन ग्रेन. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी stigma of the same flower of the same plant or different flower of the different plant, त्यालाच काय म्हणत असतो आपण, पॉलिनेशन. ओके. त्यानंतर यामध्ये काय आहेत, दोन प्रकारचे टाइप्स आहेत. एक आहे ऑटोगॅमी, म्हणजेच त्याला म्हणत असतो आपण सेल्फ पॉलिनेशन, आणि दुसरं आहे ॲलोगॅमी, त्यालाच म्हणत असतो आपण क्रॉस पॉलिनेशन. ओके. तर सेल्फ पॉलिनेशन मध्ये पण दोन टाइप्स येतात. पहिला आहे ऑटोगॅमी आणि दुसरा आहे गिटोनोगॅमी. ओके. दिसत नसेल, याची स्पेलिंग आहे GEITONOGAMY, गिटोनोगॅमी. ओके. तर ऑटोगॅमी म्हणजेच काय, इथे सपोज हे फ्लावर आहे,
द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा ऑफ दी सेम फ्लावर ऑफ दी सेम प्लांट, त्याला काय म्हणतो आपण ऑटोगॅमी. आणि गिटोनोगॅमी म्हणजेच काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा ऑफ दी डिफरंट फ्लावर ऑफ दी सेम प्लांट. ओके, यामध्ये डिफरन्स काय आहे, फक्त त्याच फ्लावरच्या त्याच स्टिग्मावर डिपॉझिट झाला तर त्याला म्हणतो आपण ऑटोगॅमी. आणि त्याच प्लांटच्या एका फ्लावर वरून दुसऱ्या फ्लावरवर जर तो डिपॉझिट होत आहे तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, गिटोनोगॅमी. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच काय, तर एका प्लांटवरचे पोलन ग्रेन डायरेक्ट दुसऱ्या प्लांटवर जर काय म्हणतो आपण डिपॉझिट होत असेल तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. ओके, तर ऑटोगॅमी आणि गिटोनोगॅमी क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर एकदा क्लिअर सांगा. ओके, तर आता बघूया आपण वेगळे वेगळे मेकॅनिझम जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, सेल्फ पॉलिनेशन साठी. तर सगळ्यात आधी आहे आपलं बायसेक्च्युअलिटी. तर बायसेक्च्युअलिटी म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल प्लांट जर मेल पार्ट आणि फिमेल पार्ट जर एकाच फ्लावरवर प्रेझेंट आहे तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, बायसेक्च्युअलिटी. आणि जर दोन्ही पण पार्ट एकाच फ्लावरवर प्रेझेंट आहेत तर साहजिकच आहे त्यामध्ये फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस कसे आहेत, जास्तीत जास्त. आणि त्याच्यामुळेच काय होत असते त्यामध्ये, सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे, हर्मॅफ्रोडाइट कंडिशन म्हणू शकतो आपण त्याला, किंवा बायसेक्च्युअल फ्लावर सुद्धा म्हणू शकतो. हर्मॅफ्रोडाइट आणि बायसेक्च्युअल फ्लावर दोन्ही पण एकच गोष्ट आहे. ओके, म्हणजेच एकाच फ्लावर मध्ये दोन्ही पण सेक्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामुळेच काय होत आहे की मॅक्झिमम पर्सेंटेज मध्ये फर्टिलायझेशन होत आहे अँड विच प्रमोट्स दी सेल्फ पॉलिनेशन. नेक्स्ट आहे आपलं होमोगॅमी. होमोगॅमी मीन्स व्हॉट, द मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ऍट दी सेम टाइम, त्यालाच काय म्हणत असतो आपण, होमोगॅमी. जर जे काही अँथर आहेत किंवा स्टिग्मा आहेत जर ते एकाच टाइमला काय होत आहेत, मॅच्युअर होत आहेत, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस आहेत ते कसे आहेत, मॅक्झिमम. आणि म्हणूनच काय होत असतं याच्यामध्ये की म्हणजे जे फर्टिलायझेशनचे पर्सेंटेज आहेत ते काय असणार, जास्त असणार. आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं जाते, म्हणजे त्यामध्ये काय प्रमोट होत असते, सेल्फ पॉलिनेशन. तर होमोगॅमी मीन्स व्हॉट, द मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ऍट द सेम टाइम. आणि त्याच्यामुळेच काय होत आहे की जे काही आपले पोलर ग्रेन आहेत वेळेवर त्याच्या स्टिग्मा जेव्हा रिसेप्टिव्ह राहील बरोबर त्याच वेळावर ते डिपॉझिट होणार आणि त्यामध्ये काय होईल, फर्टिलायझेशन होईल. सो इट इज द सेकंड मेकॅनिझम. ओके, हर्मॅफ्रोडाइट आणि मोनोशियस मध्ये काय फरक आहे ते आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघू. ओके, मोनोशियस प्लांट म्हणजे त्यामध्ये दोन्ही सेक्स प्रेझेंट आहेत. ओके, त्यालाच म्हणतो आपण मोनोशियस. बट जेव्हा आपण कोणतं मेकॅनिझम शिकतो, क्रॉस पॉलिनेशनचं मेकॅनिझम शिकत आहोत. आपण फक्त टर्म बघितली होती की मोनोशियस कंडिशन म्हणजेच काय, तर मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर दोन्ही पण जर एकाच प्लांटवर प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जाते आपण मोनोशियस प्लांट. ओके, बट हे कशाचं मेकॅनिझम आहे, मोनोशियस प्लांट क्रॉस पॉलिनेशनचं मेकॅनिझम आहे, ते आपण पुढे बघूया. ओके, तर दोन्ही पण जर एकाच वेळेस काय होतात, मॅच्युअर होतात. म्हणजे यामधले असणारे जे काही पोलन ग्रेन आहेत ते पोलन ग्रेन आणि यामधलं असणारे स्टिग्मा ऍट दी सेम टाइम मॅच्युअर झाले. म्हणजेच काय होईल, त्यामध्ये काय होईल, फर्टिलायझेशन जास्त होणार आणि अशा प्रकारे ते काय प्रमोट करणार, सेल्फ पॉलिनेशन. ओके, नंतर आहे कॅझमोगॅमी, क्लेस्टोगॅमी. आता क्लेस्टोगॅमी म्हणजेच काय, तर काय म्हणू शकतो आपण याला, व्हेन पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन ऑकर इन अ अनओपन फ्लावर बड. ही काय आहे, बड. ओके, बड आहे आणि यामध्येच काय होत आहे, द पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन ऑकर इन अ अनओपन फ्लावर बड. फ्लावर बड ओपन आहे का नाही आणि याच्या आतमध्येच काय होत आहे, पॉलिनेशन पण होत आहे आणि फर्टिलायझेशन होत आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, क्लेस्टोगॅमी. ओके, क्लेस्टोगॅमी आणि कॅझमोगॅमी दोन्ही पण टर्म काय आहेत, एकसारख्याच आहेत. बट याचे डेफिनेशन मध्ये काय आहे, डिफरन्स आहे. ओके, क्लेस्टोगॅमी काय म्हणतात, पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन ऑकर इन अ अनओपन फ्लावर बड, त्यालाच म्हणतो आपण क्लेस्टोगॅमी. आणि दुसरा आहे कॅझमोगॅमी. तर कॅझमोगॅमी मीन्स व्हॉट, ओपनिंग ऑफ फ्लावर. फ्लावर काय झालेला आहे, ओपन झालेला आहे. कधी,
आफ्टर दी कंप्लीशन ऑफ पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन, तर त्यालाच काय म्हणतो आपण, चॅस्मोगॅमी. क्लेइस्टोगॅमी मध्ये काय आहे की फ्लावरची जे बड आहे ती बंद आहे आणि त्याच्या आतमध्येच पॉलिनेशन फर्टिलायझेशन होत आहे. आणि चॅस्मोगॅमी मध्ये काय होत आहे की फ्लावर ओपन कधी होणार आहे, जेव्हा पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन होईल त्याच्या नंतरच. दोन्ही पण सेमच गोष्टी आहेत, फक्त डेफिनेशन मध्ये थोडासा डिफरन्स आहे. आणि दोघांचं पण एक्झाम्पल कोणते आहेत, तर जे सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहेत, आपला व्हीट आहे, राईस आहे, ओट आहे, ठीक आहे, बार्ली आहे, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, तर क्लेइस्टोगॅमी आणि चॅस्मोगॅमीचे. त्यानंतर आहे पोझिशन ऑफ दी अँथर. तर पोझिशन ऑफ दी अँथर, जर अँथरची पोझिशन स्टिग्माच्या खाली असेल तर तो त्याला फर्टिलाइज करू शकेल का, नाही. तर बायसेक्शुअल मेकॅनिझम मध्ये काय राहते, जी अँथरची पोझिशन राहते एक तर ती स्टिग्माच्या इक्वल लेवलवर असेल किंवा स्टिग्माच्या थोड्याशा वर असेल, तेव्हाच काय होईल, त्यामध्ये फर्टिलायझेशन जे आहे ते घडून येईल. ओके, सो इट इज वन ऑफ द मेकॅनिझम ऑफ सेल्फ पॉलिनेशन. ओके, हे मेकॅनिझम समजले सगळे, सेल्फ पॉलिनेशनचे सगळे मेकॅनिझम क्लिअर आहे. क्लिअर असेल तर प्लीज क्लिअर करा. ओके, नेक्स्ट आहे आपलं ॲलोगॅमी. त्यालाच काय म्हणत असतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. द ट्रान्सफर ऑफ pollen grain from anther to the stigma of the different flower of the different plant, त्यालाच काय म्हणत असतो आपण, क्रॉस पॉलिनेशन. ओके, तर क्रॉस पॉलिनेशन इट लीड्स टू दी हेट्रोझायगोसिटी. का बरं हेट्रोझायगोसिटी तो प्रमोट करेल, कारण की यामध्ये काय असतात, दोन प्रकारचे प्लांट असतात. हा ए प्लांट असेल आणि हा बी प्लांट असेल. आणि जेव्हा याच्यामध्ये क्रॉसिंग होईल तर आपल्याला कोणती कंडिशन मिळत असते, हेट्रोझायगोस कंडिशन. आणि त्याला म्हणूनच इथं काय म्हटलं आहे, इट लीड्स टू दी हेट्रोझायगोसिटी. नेक्स्ट आहे such species develop heterozygous balance and exhibit the significant inbreeding depression on selfing. तर हे जे हेट्रोझायगस कंडिशन आहे, ह्या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये काय केलं आपण, जर कंटिन्युअस काय केली, सेल्फिंग जर केली, तर त्याच्यामुळे काय होत आहे, जो प्लांटचं विगर आहे किंवा काय म्हणू शकतो आपण, एक गुड ॲबिलिटी आहे ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ओके, तर हेट्रोझायगस कंडिशन मध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन काय होतं, म्हणजे इनब्रीडिंग डिप्रेशन येत असतं. ओके, पोझिशन ऑफ अँथर एक तर पॅरलल पाहिजे किंवा जे आपलं स्टिग्मा आहे स्टिग्माच्या थोडासा वर पाहिजे, म्हणजे जेणेकरून यावरचे जे काही पोलन ग्रेन आहेत ते इझिली काय झाले पाहिजे, आपल्या स्टिग्मावर डिपॉझिट झाले पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे अँथरची पोझिशन एक तर पॅरलल किंवा अबाव दी स्टिग्मा. ओके, नेक्स्ट आहे आपलं मेकॅनिझम ऑफ क्रॉस पॉलिनेशन. त्या पर्टिक्युलर फ्लावर मध्ये असे कोणत्या मेकॅनिझम आहेत ज्याच्यामुळे काय होत आहे की क्रॉस पॉलिनेशन घडून येत आहे, तर सगळ्यात पहिलं जे मेकॅनिझम आहे ते म्हणजेच कोणतं, डिक्लिन, किंवा याला काय म्हणत असतो आपण, इट इज द युनिसेक्झुअलिटी ऑफ दी प्लांट. म्हणजेच त्या पर्टिक्युलर प्लांटवर काय असेल, कोणताही एकच सेक्स प्रेझेंट असेल, तो म्हणजे एकतर मेल सेक्स असेल किंवा फिमेल. ओके, आणि त्याच्यामुळेच काय घडून येत आहे, क्रॉस पॉलिनेशन. जर दोन्ही त्यावर प्रेझेंट असते तर त्यामध्ये काय झालं असतं, सेल्फ पॉलिनेशन. बट इथे काय प्रेझेंट आहे, ओनली वन सेक्स, अँड दॅट इज वाय इथं काय होत आहे, क्रॉस पॉलिनेशन. तर पहिलं मेकॅनिझम आहे डिक्लिन. ओके, आणि पहिली कंडिशन आहे यामधली मोनोइसी. तर मोनोइसी प्लांट मध्ये काय होत आहे की मेल आणि फिमेल फ्लावर जे आहेत ते दोन्ही पण कुठे प्रेझेंट आहेत, एकाच फ्लावरवर, बट ऑन देअर डिफरंट पोझिशन. म्हणजे एक जर टॉप पोर्शनला असेल तर दुसरं बॉटम पोर्शनला असेल, किंवा जर एकाच इन्फ्लोरन्सेसवर, इन्फ्लोरन्सेस मीन्स व्हॉट, फ्लावर. ओके, बंच ऑफ फ्लावर. तर अशा प्रकारे एक इन्फ्लोरन्सेस आहे आणि यामध्ये काय आहेत, वेगळे वेगळे फ्लावर. तर हा एक फ्लावर काय असेल, मेल, आणि दुसरा काय असेल, फिमेल. ओके, याला काय म्हणतो आपण, मोनोइसी कंडिशन. म्हणजेच एकाच प्लांटवर दोन्ही पण पार्ट काय आहेत, प्रेझेंट आहेत, बट ऑन डिफरंट पोझिशन. त्याला म्हटलं जाते मोनोइसी कंडिशन. ओके, आणि त्यानंतर पुन्हा याचे एक्झाम्पल काय आहे, मेज. मेज मध्ये काय असते की एक फ्लावर टॉप पोर्शनला मेल फ्लावर इथे असतो, राईट, आणि दुसरं कुठं असतं,
जो फिमेल फ्लावर असतो सिल्क तो कसा असतो बॉटम पोर्शनला किंवा खाली. तर अशा प्रकारे मोनोइसी मध्ये दोन कंडिशन आहेत की एकाच फ्लावर मध्ये दोन्ही पण प्रेझेंट असेल बट ऑन म्हणजे इन्फ्लोरन्सेस असतात आणि इन्फ्लोरन्सेस मध्ये छोटे छोटे वेगळे वेगळे फ्लावर आहेत. तर त्या फ्लावर पैकी एक फ्लावर मेल असेल दुसरा फिमेल असेल. आणि दुसरी कंडिशन म्हणजे कोणती मेल तर एक फ्लावर कुठे आहे टॉप पोर्शनला आणि दुसरं कुठं आहे तर बॉटमला. म्हणजेच त्याला काय म्हणतो म्हणजे एकाच प्लांटवर दोन्ही पण मेल आणि फिमेल गमेट काय आहेत किंवा फ्लावर प्रेझेंट आहेत. तर ती कंडिशन झाली मोनोसियस कंडिशन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं दुसरा आहे डायोशियस कंडिशन. तर डायोशियस कंडिशन मध्ये काय होत आहे की जो मेल प्लांट आहे तो वेगळा म्हणजे मेल प्लांट वेगळा असतो आणि फिमेल प्लांट वेगळा असतो. ओके. आणि दोन्ही प्लांटवर जो मेल प्लांट असेल त्यावर मेल फ्लावर येईल आणि जो फिमेल प्लांट असेल त्यावर कोणते फ्लावर येणार फिमेल फ्लावर. ओके. तर त्याला कोणती कंडिशन म्हणतो आपण डायोशियस कंडिशन. आणि त्याचे एक्झाम्पल कोण आहे एक्झाम्पल कोणते आहेत तर पपया आहे त्यामध्ये. ओके. त्यानंतर कोणतं आहे डेट पाम आहे. ओके. हे एक्झाम्पल खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये विचारलं जाऊ शकते की विच ऑफ द फॉलोइंग इज द डायोशियस प्लांट. ओके. किंवा मोनोशियस प्लांटचं एक्झाम्पल कोणतं आहे तर मोनोशियस प्लांट मध्ये पण दोन कंडिशन जर एकाच इन्फ्लोरन्सेसवर दोन्ही पण फ्लावर प्रेझेंट असेल तर त्याचे एक्झाम्पल वेगळे. त्याचे एक्झाम्पल कोणते मँगो कॅस्टर आणि बनाना. आणि जर डिफरंट पोझिशनवर जर असेल तर त्याला त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत आपले कुकुरबिट्स आहे ग्रेप्स आहे स्ट्रॉबेरी आहे कसावा कुकुंबर आणि पुन्हा काय येते याच्यामध्ये मेज. ओके. नेक्स्ट कंडिशन आहे आपली डायकोगॅमी. तर डायकोगॅमी मीन्स व्हॉट द मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ऍट डिफरंट टाइम. तर अँथर आणि स्टिग्मा जे आहेत ते काय होतात दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या टाइमवर काय होत असतात मॅच्युअर होतात. जे गार्ड फॅमिली असते मोस्ट ऑफ द गार्ड फॅमिली त्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांटवर प्रेझेंट असतात. ओके. लक्षात ठेवायचं मोस्ट ऑफ द जे गार्ड असतात मोस्ट ऑफ द जे गार्ड फॅमिलीचे क्रॉप आहेत त्यामध्ये काय असतं एकच एक म्हणजे आपले जे काही वाईन्स असेल त्या वाईन्स मध्ये एका ठिकाणी काय राहील मेल फ्लावर आणि दुसरीकडे कुठंतरी फिमेल फ्लावर राहील. ओके. तर ती कोणती कंडिशन येत असते आपली डायोसियस कंडिशन. ओके. त्यानंतर आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी मीन्स व्हॉट द मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ऍट डिफरंट टाइम. तर त्याला काय म्हणतो असतो आपण डायकोगॅमी. ठीक आहे. जर ते एकाच टाइमला जर मॅच्युअर झाले असते एकाच टाइमला जर प्रत्येक क्रॉपचं वेगळं वेगळं आहे. ओके. तर जर जे काही आपले डायकोगॅमी मध्ये काय होत आहे की जे काही आपले अँथर आहे आणि स्टिग्मा आहे डिफरंट टाइमला मॅच्युअर होत आहेत आणि म्हणूनच यामध्ये काय होत नाही पॉलिनेशन होत नाही अँड विच प्रमोट्स दी क्रॉस पॉलिनेशन. ओके. नंतर आहे प्रोटोगायनी. याचे दुसरे टाइप्स आहेत. डायकोगॅमीचे एक टाइप आहे प्रोटोगायनी आणि दुसरा आहे प्रोटोअँड्री. तर प्रोटोगायनी मीन्स व्हॉट तर यामध्ये गायनी म्हणजे गायनोशियम काय होईल आधी मॅच्युअर होईल आणि जे काय आहे अँड्रोशियम आहे ते कधी मॅच्युअर होणार नंतर. आणि त्या कंडिशनला काय म्हणतो असतो आपण प्रोटोगायनी कंडिशन. ओके. आणि प्रोटोअँड्री कंडिशन म्हणजेच काय तर अँड्रोशियम आधी मॅच्युअर होईल आणि त्यानंतर कोण मॅच्युअर होईल गायनोशियम. म्हणजे बघा अँड्रोशियम जर आधीच मॅच्युअर आहे आणि आपली स्टिग्मा मॅच्युअरच नाही आहे गायनोशियम तर जरी हा पोलन ग्रेन यावर डिपॉझिट झाला तरी फर्टिलायझेशन होईल का नाही. आणि त्यामुळेच ते काय प्रमोट करत असते क्रॉस पॉलिनेशन. किंवा सपोज प्रोटोगायनी कंडिशन आहे स्टिग्मा रिसेप्टिव्ह आहे तो ऍक्सेप्ट करायला तयार आहे पण इथलं पोलन ग्रेनच बस झालेलं नाहीये किंवा हे मॅच्युअरच नाही आहे तरी म्हणजे आणि म्हणूनच काय होईल की याची जी रिसेप्टिव्हिटी आहे ती चालली जाईल आणि अशा प्रकारे त्या प्लांट मध्ये काय होत आहे क्रॉस पॉलिनेशन प्रमोट होत आहे. ओके. सो अशा प्रकारे ही झाली प्रोटोगायनी कंडिशन आणि दुसरी झाली प्रोटोअँड्री
कंडिशन. तर प्रोटोगायनीचे जे एक्झाम्पल आहेत यामध्ये विचारलं जाऊ शकते विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ प्रोटोगायनी कंडिशन और प्रोटोएड्री कंडिशन. तर प्रोटोगायनी मध्ये कोणते कोणते क्रॉप येतात? आपला आहे पर्ल मिलेट, बाजरा, दुसरा आहे कॅबेज आणि कॉलीफ्लॉवर. बाजरा, पर्ल मिलेट, कॅबेज आणि कॉलीफ्लॉवर हे 3 कशाचे एक्झाम्पल आहेत? प्रोटोगायनी. ओके. आणि प्रोटोएड्रीचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? मेज आहे, ओनियन आहे आणि पुन्हा शुगर केन, शुगर बीट आणि सनफ्लावर. ओके. तर हे कशाचे एक्झाम्पल आहेत? प्रोटोएड्री. हे लिहून ठेवायचं, तुमच्या टेस्ट सिरीज कंडक्ट होणार आहेत तर नक्कीच यावर क्वेश्चन राहणार आहे, म्हणून हे व्यवस्थित वाचा आणि हे तुमच्या एक्झामला पण विचारलं जाऊ शकते कारण की हे इम्पॉर्टंट आहे. ओके. तर प्रोटोगायनीचे एक्झाम्पल कोणते कोणते आहे? पर्ल मिलेट आहे, त्यानंतर कॅबेज आणि कॉलीफ्लॉवर. आणि प्रोटोएड्री मध्ये काय येत आहे? मेज आहे, ओनियन आहे, सनफ्लावर आहे, शुगर केन आहे. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? प्रोटोएड्री. नेक्स्ट आहे आपलं हेट्रोस्टाईल. हेट्रोस्टाईल म्हणजे काय? तर जे काही स्टाईलची लेंथ आहे. ओके. स्टाईल आणि लेंथ जे काही आपले स्टाईल आहे, फॉर एक्झाम्पल ही असते आपली स्टाईल, हे जे पोर्शन आहे. तर ही जी स्टाईलची लेंथ आहे ती जर जास्त असेल आणि सपोज पोलन ग्रेन आपले फक्त इथंच आहे तर इथे पॉलिनेशन होणार का? नाही. तर यामध्ये असणारे जे काही पोलन ग्रेन आहेत ते कुठं डिपॉझिट होणार? खाली. आणि इथे जरी डिपॉझिट झाले तर फर्टिलायझेशन होणार का? नाही. आणि म्हणूनच हे काय प्रमोट करत असते? एक प्रकारे क्रॉस पॉलिनेशन. सो इट इज हेट्रोस्टाइली, इट इज वन ऑफ द रिझन बिहाइंड क्रॉस पॉलिनेशन. ओके. नेक्स्ट आहे आपलं हर्कोगॅमी. तर हर्कोगॅमी म्हणजेच काय? तर अशा प्रकारचे बॅरियर आपल्या स्टिग्मावर प्रेझेंट असतात. सपोज ही आहे आपली स्टिग्मा. तर यामध्ये अशा प्रकारचे बॅरियर प्रेझेंट असतात. ते काय करतात? जरी पण एखाद्या प्लांटचं पोलन ग्रेन यावर येऊन डिपॉझिट झालं तरी पण त्याला आतमध्ये एंट्री करू देत नाही किंवा पिन आणि थ्रम कंडिशन पण येते यामध्ये. हेट्रोस्टाइली कंडिशन मध्ये पिन आणि थ्रम कंडिशन येते. ओके. ते पण बघूया आपण, पुढे आहे आपल्याला तो टॉपिक. ओके. तर अशा प्रकारे इथे एक प्रकारचं फिजिकल बॅरियर असेल किंवा आपण म्हणू शकतो यामध्ये एक हायलिन मेम्ब्रेन प्रेझेंट असतो जो काय करतो? जे काही पोलन ग्रेन आहेत त्याला एंटर करू देत नाही आणि त्याच्यामुळे काय होत आहे? एक प्रकारे क्रॉस पॉलिनेशन यामध्ये काय होत आहे? प्रमोट होत आहे. ओके. नेक्स्ट आहे आपलं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. नावातच आहे सेल्फ इनकम्पॅटिबल, म्हणजे जे प्लांट असेल किंवा जो फ्लावर असेल स्वतःच्या पोलनला फर्टिलाइज करू देणार नाही स्वतःला, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. द इनॅबिलिटी ऑफ द प्लांट टू, काय म्हणू शकतो आपण? द इनॅबिलिटी ऑफ द प्लांट टू फर्टिलाइज इट्स ओन फ्लावर, त्यालाच काय म्हटलं जाते आपण? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. म्हणजे फक्त स्वतःच्या फ्लावरला तो फर्टिलाइज करू शकत नाही, पण दुसऱ्या फ्लावरवर जर पोलन ग्रेन गेला तर तो नक्कीच त्या दुसऱ्या प्लांटला काय करेल? फर्टिलाइज करेल. ओके. तर त्यालाच काय म्हणत असतो आपण? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. म्हणजेच तो कॅपेबल आहे कशासाठी? फर्टिलायझेशनसाठी, पण स्वतःच्या फ्लावरला फर्टिलाइज करू शकत नाही, दुसऱ्या फ्लावरला फर्टिलाइज करू शकतो. त्या कंडिशनला म्हटलं जाते सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. नेक्स्ट आहे आपलं मेल स्टरिलिटी. तर मेल स्टरिलिटी मीन्स व्हॉट? तर जे फ्लावर आहे त्या फ्लावरचं मेल पार्ट जे असेल ते काय असेल? पूर्णपणे स्टराईल. म्हणजे त्यावर प्रेझेंट असणारे जे काही अँथर आहेत ते कसे असणार? नॉन फंक्शनल, किंवा जे काही पोलन ग्रेन आहेत ते काय असणार? नॉन फंक्शनल अँड विच प्रमोट्स दी क्रॉस पॉलिनेशन. म्हणजेच अशा प्रकारे तो स्वतःच्या फ्लावरला फर्टिलाइज करू शकत नाही आणि तो जर स्वतःच्या फ्लावरला फर्टिलाइज करत नाही आहे तर दुसरा एखादा पोलन ग्रेन येऊन त्यावर डिपॉझिट होईल आणि ते काय प्रमोट करेल? क्रॉस पॉलिनेशन. ओके. तर हे वेगळे वेगळे कशाचे रिझन झाले? द रिझल्ट विच प्रमोट्स दी क्रॉस पॉलिनेशन. ओके. तर हे सगळे रिझन क्लिअर आहे? ऑल क्लिअर? क्लिअर असेल तर क्लिअर सांगा एकदा. हे सगळे काय मेकॅनिझम आहेत जे क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करत असतात. ऑल क्लिअर? ओके. नेक्स्ट आहे व्हेरियस एजन्सीज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी
पॉलिनेशन. ओके, तर सगळ्यात आधी आहे विंड. जर विंड थ्रू एखादा पोलन ग्रेन ट्रान्सफर होत असेल विथ द हेल्प ऑफ विंड, ओके, याला म्हटलं जाते अबायोटिक फॅक्टर. विंड आणि वॉटरच्या मदतीने जर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होत असेल तर त्याला हर्कोगॅमी. हो, एक मिनिट, हे क्लिअर करते मग हर्कोगॅमी सांगते. ओके, तर पॉलिनेटिंग एजंट दोन प्रकारचे असतात, एक आहे बायोटिक आणि दुसरं अबायोटिक. बायोटिक मीन्स व्हॉट, लिव्हिंग फॅक्टर, आणि अबायोटिक मीन्स व्हॉट, नॉन लिव्हिंग फॅक्टर. तर अबायोटिक मध्ये कोण कोण येणार, नॉन लिव्हिंग थिंग्स मीन्स वॉटर आहे आणि विंड आहे. जर विंड थ्रू पॉलिनेशन होत आहे म्हणजे हवेमार्फत एखादं पोलन ग्रेन उडून दुसऱ्या झाडावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत असेल तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, त्या पॉलिनेशनला कोणतं पॉलिनेशन म्हणत असतो, ॲनिमोफिली. त्या कंडिशनला काय म्हणतो, ॲनिमोफिली कंडिशन. ओके, जर पाण्यामार्फत पॉलिनेशन होत असेल तर त्याला कोणती कंडिशन म्हणतो आपण, हायड्रोफिली. ओके, जर पाण्यातूनच एखादा पोलन ग्रेन पोहत पोहत जाईल आणि दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माला काय करेल, स्टिग्मावर डिपॉझिट होईल आणि फर्टिलाइज करेल तर त्याला कोणती कंडिशन म्हणतो आपण, हायड्रोफिली. ओके, नंतर आहे इन्सेक्ट. जर आपला कोणता आहे हनीबी. हनीबी काय करतो, एखाद्या फ्लावरवर जाऊन बसतो, त्याचे जे काही पोलन ग्रेन आहेत त्याच्या लेगला काय होतात, ते चिकटतात आणि चिकटल्यानंतर तो काय करेल, दुसऱ्या फ्लावरवर पुन्हा जाऊन बसेल आणि तिथे काय होणार, ते पुन्हा स्टिक होणार. तर ते कंडिशन म्हणजे कोण करत आहे पॉलिनेशन, एक प्रकारे इन्सेक्ट करत आहे आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जाते, एंटोमोफिली, किंवा त्या पॉलिनेशन जे होते त्याला म्हटलं जाते एंटोमोफिली. ओके, जर पक्षा थ्रू पॉलिनेशन होत असेल किंवा बर्ड्स जे आहेत आपले बर्ड्स त्यांच्या थ्रू जर पॉलिनेशन होत असेल तर त्या कंडिशनला म्हटलं जाते ऑर्निथोफिली. ओके, काय म्हणतो आपण, ऑर्निथोफिली. आणि जर बॅट जी आहे, बॅट थ्रू पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हटलं जाते चिरोप्टेरोफिली. ओके, चिरोप्टेरोफिली. ओके, बॅट थ्रू होत असेल तर यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकते. एखादा तुम्हाला एजंट दिला राहील की ह्या एजंट द्वारे जर पॉलिनेशन होत आहे तर त्याला कोणतं पॉलिनेशन म्हणतात. ओके, तर हे सगळे लक्षात पाहिजे तुम्हाला की इन्सेक्ट थ्रू झालं तर काय होईल, बर्ड थ्रू झालं तर त्याला काय म्हणतो, वॉटर थ्रू झालं तर त्याला काय म्हणतो. ओके, त्यानंतर आहे रिप्रोडक्शन. ओके, तर जे काही आता आपण काय बघितले की कोणते कोणते मेकॅनिझम आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत पॉलिनेशन साठी किंवा सेल्फ पॉलिनेशन साठी किंवा क्रॉस पॉलिनेशन साठी. तर नेक्स्ट पार्ट आहे आपलं रिप्रोडक्शन. So what is reproduction? It is the process by which living organism give rise to their offspring of a similar kind. अशा प्रकारची प्रोसेस, ज्या प्रोसेसनी काय देऊ शकतात, जे काही एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते त्याच्यासारखंच एखादं नवीन ऑफस्प्रिंग जे आहे ते काय करू शकते, प्रोड्यूस करू शकते आणि त्यालाच काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स, एक आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. ओके, आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पुन्हा दोन टाइप्स, एक आहे आपलं नॅचरल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. नॅचरल म्हणजे काय, तर एखादा नॅचरली होत असेल त्याच्यामध्ये कोणतेही ह्युमन ऍक्टिव्हिटी जर इन्व्हॉल्व नसेल तर त्याला म्हणतो आपण नॅचरल रिप्रोडक्शन, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, आणि दुसरं काय असेल, आर्टिफिशियल रिप्रोडक्शन. ओके, तर असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय, तर मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट विदाउट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट, त्यालाच काय म्हणत असतो आपण, असेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्यामध्ये मेल गमेट आणि दुसरा आहे फिमेल गमेट, ह्या दोघांचं फ्युजन होत नाही त्यालाच म्हटलं जाते असेक्सुअल रिप्रोडक्शन. ओके, तर असेक्सुअल रिप्रोडक्शन किती प्रकारचे, दोन टाइप्स. तर एक आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा याला म्हणतो आपण नॅचरल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह मध्ये पण दोन, एक आहे नॅचरल आणि दुसरा आहे आर्टिफिशियल. तर नॅचरल कशा पद्धतीने होते, तर फॉर एक्झाम्पल जसं जिंजर आहे किंवा टर्मरिक आहे, यामध्ये जे व्हेजिटेशन होते किंवा प्रोपोगेशन होत आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन जे होत आहे किंवा नवीन प्रोजेनी किंवा नवीन क्लोन मिळत आहे ते कोणामुळे मिळत आहे, बिकॉज ऑफ धिस रायझोम. याच्यातले जे रायझोम आहेत ते काय होणार, प्रोपोगेट करणार आणि अशा प्रकारे एक नवीन प्रोजेनी आपल्याला मिळणार. जसं बुंदा आरवी आहे, हे याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कोणामुळे होत असेल तर ते आहे कॉर्न. त्यानंतर पोटॅटो मध्ये ट्यूबर मुळे, ओके, ओनियन मध्ये बल्ब मुळे काय होत आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ओके, गिटोनोगॅमी आणि मोनोइसिस सेम नाही आहे. गिटोनोगॅमी मीन्स व्हॉट, सपोज आपल्याकडे फ्लावर आहे
एक प्लांट आहे हा, यावर हा एक फ्लावर आहे आणि ह्याच प्लांटवर दुसरा फ्लावर आहे. ओके, तर इथे आहे आपलं स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हे आहे अँथर आणि फिलामेंट. पुन्हा हे दुसरं फ्लावरचं स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हे आहे अँथर आणि फिलामेंट. ओके, तर आता पहिले सांगते मी तुम्हाला ऑटोगॅमी. ऑटोगॅमी मीन्स व्हॉट? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. इथे जे काही पोलन ग्रेन आहेत, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा ऑफ दी सेम फ्लावर ऑफ दी सेम प्लांट. ओके, याला काय म्हणतो आपण? ऑटोगॅमी. आणि गिटोनोगॅमी मीन्स व्हॉट? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा ऑफ दी डिफरंट फ्लावर ऑफ दी सेम प्लांट. एकाच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरवर जर ते डिपॉझिट होत आहे तर त्या कंडिशनला म्हणतो आपण गिटोनोगॅमी. आणि मोनोइसी कंडिशन कशामध्ये येत आहे? क्रॉस पॉलिनेशनच्या मेकॅनिझम मध्ये येत आहे. मोनोइसी म्हणजे मेल पार्ट पण एकाच प्लांटवर प्रेझेंट आहे आणि फिमेल पार्टवर एकाच प्लांटवर प्रेझेंट आहे, बट ऑन डिफरंट पोझिशन. सपोज हे इन्फ्लोरन्सेस आहे आणि ह्या इन्फ्लोरन्सेसवर 10 फ्लावर आहेत, तर एक फ्लावर मेल असेल, एक फ्लावर फिमेल असेल, तर ही झाली मोनोइसीची एक कंडिशन. आणि दुसरी कंडिशन कोणती? तर एक फ्लावर मध्ये मेल फ्लावर वर येत आहे आणि खाली इकडे येत असेल फिमेल फ्लावर, तर ही कोणती कंडिशन झाली? ही सुद्धा मोनोइसी. म्हणजे एकाच फ्लावरवर काय येत आहे? दोन्ही प्लांट, बट ऑन द डिफरंट पोझिशन. वर एकाच पोझिशन वर येत होते पहिल्यांदा आणि आता दोन म्हणजे डिफरंट पोझिशन वर येत आहेत. तर ओके, तर हे झालं आपलं मोनोइसी कंडिशन. आणि हे ऑटोगॅमी आणि गिटोनोगॅमी. ओके, तर नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे काही आपले कॉर्म असेल, बल्ब असेल, ट्यूबर असेल, रायझोम असेल, त्यामुळे डायरेक्ट काय होत आहे? एखादी नवीन क्लोन मिळत आहे किंवा नवीन प्रोजेनी मिळत आहे, त्याला म्हटलं जाते नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. तर आर्टिफिशियल मध्ये काय करत असतो आपण? बडिंग करत असतो. ओके, स्टेम कटिंग करत असतो, रूट कटिंग, लेअरिंग आहे, ह्या सगळ्या मेथड करून काय करत असतो? मल्टिप्लिकेशन करत असतो त्या पर्टिक्युलर प्लांटचा. आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जाते? आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, नेक्स्ट आहे आपलं अपोमिक्सिस. सो अपोमिक्सिस ही सुद्धा कशाची मेथड आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शनची. यामध्ये पण जे मेल गमेट आहे आणि फिमेल गमेट आहे, ह्या दोघांचं फ्युजन होत नाही आणि त्याच कंडिशनला काय म्हटलं जाते? अपोमिक्सिस. ओके, अपोमिक्सिस रिफर्स टू दी डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाउट सेक्सुअल फ्युजन. ओके, किंवा फर्टिलायझेशन न होता, मेल गमेट आणि फिमेल गमेटचं फर्टिलायझेशन न होता जर एखाद्या सीडचं फॉर्मेशन होत आहे किंवा फ्रूटचं फॉर्मेशन होत आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण? अपोमिक्सिस. ओके, तर अपोमिक्सिस जे आहेत ते दोन टाईपचे असतात. एक आहे आपलं ऍडव्हेंटिशियस एम्ब्रियोनी. ओके, अपोमिक्सिसचे दोन टाईप, ऍडव्हेंटिशियस एम्ब्रियोनी आणि दुसरा आहे गमेटोफिटिक एम्ब्रियोनी. ओके, तर ऍडव्हेंटिशियस एम्ब्रियोनी मीन्स व्हॉट? द एम्ब्रियो डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द व्हेजिटेटिव्ह सेल ऑफ द ओव्ह्यूल सच ॲज. कोणते पार्ट? न्यूसेलस आहे यामध्ये, दुसरा आहे आपलं इंटेग्युमेंट आणि तिसरा आहे सलाझा. जर ह्या तिन्ही पार्ट पासून काय होत आहे? एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होत आहे किंवा सीडचं डेव्हलपमेंट होत आहे, तर त्याला कोणतं म्हणतो आपण? ऍडव्हेंटिशियस एम्ब्रियोनी. ओके, तर हे जे पोर्शन आहे हे काय आहे? एक प्रकारचा आपलं ओव्ह्यूल आहे. ओके, फ्लावर आहे, फ्लावर मध्ये काय प्रेझेंट आहे? ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. आणि ओव्ह्यूलच्या ह्या चलाजा पोर्शन आहे, ठीक आहे. त्यानंतर हे जे पोर्शन आहे ह्या पोर्शनला म्हणतो आपण न्यूसेलस. आणि त्यानंतर हे जे पोर्शन आहे ह्या पोर्शनला म्हणतो आपण इंटेग्युमेंट. तर हे पोर्शन, हे तिन्ही पोर्शन मिळून जर कशाचं फॉर्मेशन होत आहे? सीडचं फॉर्मेशन होत आहे, तर त्याला कोणती म्हणतो आपण? ऍडव्हेंटिटिव्ह एम्ब्रियोनी. ओके, त्यामध्ये फर्टिलायझेशन होत आहे का? नाही. जे काही फिमेल फ्लावर मधलं जे काही ओव्ह्यूल आहे त्याच्यातल्याच पार्ट पासून काय होत आहे? एखादं सीडचं डेव्हलपमेंट होत आहे, तर त्यालाच म्हणतो आपण ऍडव्हेंटिटिव्ह एम्ब्रियोनी. त्यानंतर आहे गमेटोफिटिक अपोमिक्सिस. Okay, the embryo develop without fertilization from a egg cell or other embryo sac
आणि त्याच्यापासून जर सीड तयार होत असेल म्हणजेच एग सेल किंवा एम्ब्रिओ सॅक पासून जर सीडचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, गमेटोफिटिक अपोमिक्सिस. तर पुन्हा ओके, तर इथे प्रेझेंट असतो एग सेल. ओके, आणि हे आहे पूर्णचं पूर्ण आपलं एम्ब्रिओ सॅक. जर एग सेल किंवा एम्ब्रिओ सॅक जे आहे यापासून जर सीडचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला कोणती एम्ब्रिओनी म्हणतो आपण, गमेटोफिटिक एम्ब्रिओनी. ओके, जर सलाजा आहे, ठीक आहे, त्यानंतर पूर्ण एम्ब्रिओ सॅक आहे, ठीक आहे, सॉरी सलाजा आहे, त्यानंतर हे न्यूसेलस पोर्शन आहे आणि इंटेग्युमेंट जर असेल तर कोणती बनत असते, ऍडव्हेंटिशियस. आणि जर फक्त एक सेल आहे आणि आपलं एम्ब्रिओ सॅक आहे याच्यापासून जर सीडचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला कोणतं म्हणतो आपण, गमेटोफिटिक एम्ब्रिओनी. ओके, तर हे जे गमेटोफिटिक एम्ब्रिओनी आहे याचं पुन्हा काय केलेले आहेत, पार्ट्स केलेले आहेत. तर त्यामध्ये येतं ऍपोस्पोरी, डिप्लोस्पोरी. त्यानंतर डिप्लोस्पोरीचे पण दोन टाइप्स आहेत, पार्थेनोजेनेसिस आणि सुडोगॅमी. ओके, तर अपोस्पोरी म्हणजेच काय, तर डायरेक्ट जे डिप्लॉइड सेल आहे यापासून जर डायरेक्ट सीडचं फॉर्मेशन होत आहे किंवा एम्ब्रिओ डेव्हलप होत आहे तर त्यालाच काय म्हटलं जाते, ऍपोस्पोरी. जर फक्त एक सेल पासून डायरेक्ट सीडचं प्रोडक्शन होत आहे किंवा एम्ब्रिओचं प्रोडक्शन होत आहे तर त्याला म्हणतो आपण ऍपोस्पोरी. डिप्लोस्पोरी मीन्स व्हॉट, द एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम एम्ब्रिओ सॅक. जर एम्ब्रिओ सॅक म्हणजेच कोणतं, ही आहे आपली ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये असतो ओव्ह्यूल. ओके, आणि त्यामध्ये इथे आहे सपोज हे आपलं एम्ब्रिओ सॅक, इथे प्रेझेंट असतं डिप्लॉइड सेल, इथे दोन प्रेझेंट असतात सिनर्जिड्स. ओके, हा झाला आपला एक सेल. ओके, इथे दोन पोलर न्यूक्लिया प्रेझेंट असतात. ओके, आणि इथे असतात 3 अँटीपोडल सेल. ओके, तर हा काय आहे आपला पूर्ण एम्ब्रिओ सॅक. तर काय म्हणता हे, डिप्लोस्पोरी मीन्स व्हॉट, द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम एम्ब्रिओ सॅक. हे जे एम्ब्रिओ सॅक आहे, ह्या एम्ब्रिओ सॅक आहे यापासून जर सीडचं फॉर्मेशन होत असेल तर त्यालाच कोणती कंडिशन म्हटलं जाते, डिप्लोस्पोरी. आणि त्याचा पहिला टाइप्स आहे पार्थेनोजेनेसिस. तर पार्थेनोजेनेसिस मीन्स व्हॉट, एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम द एम्ब्रिओ सॅक विदाउट पॉलिनेशन. पॉलिनेशन न होता डायरेक्ट काय होत आहे, म्हणजे कोणतेही पॉलिनेटिंग एजंटची गरज नाही आहे. ह्या पूर्णच्या पूर्ण जे एम्ब्रिओ सॅक आहे यापासून जर एखादं सीडचं फॉर्मेशन होत आहे तर त्यालाच काय म्हटलं जाते, पार्थेनोजेनेसिस. आणि दुसरं काय आहे आपल्याकडे, सुडोगॅमी. तर सुडोगॅमी कंडिशन, तुम्ही म्हणणार पॉलिनेशन तर होतच नाही, डायरेक्ट हा एम्ब्रिओ सॅक पासून एम्ब्रिओ डेव्हलप होईल. ओके, हे एम्ब्रिओ सॅक आहे, एम्ब्रिओ सॅक पासून डायरेक्ट एम्ब्रिओ, आणि एम्ब्रिओचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे, सीड मध्ये होत आहे. तर ती कंडिशन कोणती झाली आपली, पार्थेनोजेनेसिस. आणि दुसरी कंडिशन कोणती आहे, सुडोगॅमी मीन्स व्हॉट, द एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम एम्ब्रिओ सॅक. हा सुद्धा कशापासून डेव्हलप होतो, एम्ब्रिओ सॅक पासूनच डेव्हलप होतो. बट यामध्ये पॉलिनेशन इज इसेन्शियल. आता तुम्ही म्हणणार इट इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग पॉलिनेशन इसेन्शियल कसं, तर पॉलिनेशन मध्ये याला काय पाहिजे राहते, फक्त एखादं कण कशाचं तरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादं बी जे आहे ते आपल्या स्टिग्मावर डिपॉझिट झाली तर बीचे जे काही वॅक्स असेल त्याला लागलेलं ते जर येऊन यामध्ये आलं, म्हणजे एखादं कोणतंही मटेरियल जर इथं आलं तर त्याच्यासोबत त्याचं जे काही फ्युजन झालं त्याच्याने काय होईल की सीडचं जे काही आहे फॉर्मेशन होणार. ओके, पार्थेनोजेनेसिस मध्ये कोणत्याही पॉलिनेटिंग एजंटची गरज नसते. बट सुडोगॅमी मध्ये पॉलिनेशनचा कोणताही एखादा छोटा कण जरी आला तरी त्याला मेसेज मिळून जातं की आता आपल्याला सीडचं फॉर्मेशन करायचं आहे. आणि अशा प्रकारे सुडोगॅमी मीन्स व्हॉट, द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सॅक अँड व्हेअर पॉलिनेशन इज इसेन्शियल. ओके, त्यानंतर आहे ॲपोगॅमी. एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम सिनर्जिड ऑर अँटीपोडल सेल, त्यालाच काय म्हटलं जाते, ॲपोगॅमी. ओके, तर इथे काय प्रेझेंट असतात, 2 सिनर्जिड प्रेझेंट असतात किंवा इकडे 3 अँटीपोडल सेल असतात. तर यांच्यापैकी कोणामुळे पण काय होईल, जर सीडचं फॉर्मेशन होत असेल तर त्यालाच काय म्हटलं जाते, आपला ॲपोगॅमी. तर अशा प्रकारे हे सगळे काय आहेत, अपोमिक्सिसचे
वेगळे वेगळे पार्ट आहेत. ओके. त्यानंतर आहे सेक्झुअल रिप्रोडक्शन. सेक्झुअल रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट, तर त्यामध्ये काय होत असते, ॲपोस्पोरी. ओके, हे आहे आपलं पुन्हा एम्ब्रियो सॅक. ओके, आता पूर्ण ओव्ह्यूल काढत नाही मी, फक्त एम्ब्रियो सॅक काढत आहे. एम्ब्रियो सॅक मध्ये इथे असतो आपला डिप्लॉइड, ओके, एक सेल. इथे काय असतो आपला एक सेल. ओके, एक सेल. यामध्ये दोन प्रेझेंट असतात सिनर्जिड्स. यामध्ये दोन पोलर न्यूक्लियाय प्रेझेंट असतात, किंवा याला सेकंडरी न्यूक्लियस सुद्धा म्हणत असतो. हे आहे आपलं प्रायमरी न्यूक्लियस, हे आहे आपलं सेकंडरी न्यूक्लियस. आणि इथे काय प्रेझेंट असतात, तीन अँटीपोडल सेल. ओके, तर ॲपोस्पोरी मीन्स व्हॉट, हे जे आपलं एक सेल आहे, ह्या एक सेल पासून जर सीडचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला म्हणतो आपण ॲपोस्पोरी कंडिशन. जर दोन सिनर्जिड किंवा तीन हे अँटीपोडल सेल आहेत, यापासून जर सीड किंवा एम्ब्रियोचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण ॲपोगॅमी. आणि हे पूर्णचं पूर्ण जर एम्ब्रियो सॅक आहे, याच्यापासून जर सीडचं प्रोडक्शन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण डिप्लोस्पोरी. ओके, तर अशा प्रकारे हे वेगळे वेगळे टाइप्स. नेक्स्ट आहे आपलं सेक्झुअल रिप्रोडक्शन. तर सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतात, मेल गमेट असतं, फिमेल गमेट असतं, आणि दोघांमध्ये काय होत असते, फ्युजन होत असते, आणि फ्युजन होऊन एक नवीन प्रोजेनी तयार होत असते, आणि त्यालाच काय म्हटलं जाते, सेक्झुअल रिप्रोडक्शन. ओके, तर फर्टिलायझेशन मीन्स व्हॉट, इट इज द फ्युजन ऑफ वन ऑफ द टू स्पर्म विथ अ egg cell producing a diploid zygote is known as a first fertilization. ओके, पुन्हा आपलं यामध्ये हे आहे एक सेल. ओके, पुन्हा हे काय झाले, अँटीपोडल सेल, सॉरी सिनर्जिड, सेकंडरी न्यूक्लियस, आणि हे झाले आपले तीन अँटीपोडल सेल. आता फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी म्हणजे काय, तर यामध्ये आता मेल गमेट पण आहे आणि फिमेल गमेट पण आहे. ओके, तर हे झालं आपलं एक सेल. ओके, एन, आणि इथून येणार आपलं जे काही पोलन ग्रेन आहे ते सुद्धा कसं असेल, एन. ओके, आणि अशा प्रकारे याचं फ्युजन कोणासोबत होईल, फक्त आणि फक्त ह्या एक सेल सोबत होईल, तर त्यालाच म्हटलं जाते, काय म्हटलं जाते, फर्स्ट फर्टिलायझेशन, प्रायमरी किंवा प्रायमरी फर्टिलायझेशन. ओके, अशा प्रकारे कोणता झायगोट तयार होतो, N+N डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ओके, एक सेल सोबत फ्युजन झालं तर त्याला काय म्हटलं जाते, प्रायमरी फर्टिलायझेशन. ओके, आता पुन्हा जे काही आता आपलं हे सपोज इथून हे ह्या फ्लावरचं स्टिग्मा आहे, ठीक आहे, आणि हे याला कनेक्ट होत आहे आपल्या ओव्हरीला. ठीक आहे, तर इथे आता पोलन ग्रेन झालं डिपॉझिट, तर हे काय करेल, इथून येईल त्याचं स्पर्म विथ द हेल्प ऑफ दिस पोलन ट्यूब, आणि अशा प्रकारे इथे एक प्रकारचं एन राहते स्पर्म आणि दुसरं एन. तर हे एन येऊन पहिल्या ह्या प्रायमरी एक सेल सोबत, याला काय म्हणतो आपण प्रायमरी न्यूक्लियस, प्रायमरी एंडोस्पर्म म्हणू शकतो, किंवा याला काय म्हणतो सेकंडरी एंडोस्पर्म किंवा सेकंडरी न्यूक्लियस, याला प्रायमरी न्यूक्लियस किंवा प्रायमरी एंडोस्पर्म. ओके, तर हे जे पहिले एन येईल याचं फ्युजन जर कशासोबत होईल, ह्या डिप्लॉइड सेल सोबत होईल, तर त्यालाच काय म्हटलं जाते, सिनगॅमी किंवा फर्स्ट फर्टिलायझेशन. याचं फर्टिलायझेशन झालं, आणि त्यानंतर हा उरलेला एन पुन्हा मागे येऊन येतो, आणि याचं फर्टिलायझेशन या सेकंडरी न्यूक्लियस सोबत किंवा टू पोलर न्यूक्लियस सोबत होत असेल तर त्या कंडिशनला काय म्हणतो आपण, सेकंड फर्टिलायझेशन. ओके, the primary endosperm nucleus after several mitotic division develop into endosperm. Okay, so primary आता इथे बघा, हे दिसत आहे ना क्लिअरली,
हे एक पर्टिक्युलर फ्लावर आहे. ह्या फ्लावरवरचं सपोज हे अँथर आहे, ठीक आहे. यावरचे अँथर जे आहे हे कुठे डिपॉझिट झालं, ह्या फ्लावरच्या स्टिग्मावर. त्यानंतर अशा प्रकारे पोलन ट्यूबची ग्रोथ होत असते. ओके, तर अशा प्रकारे इथे असतात दोन स्पर्म न्यूक्लियस. इथे एक असेल आणि त्याच्या पाठोपाठ एक असे दोन येतात, ठीक आहे. आणि इथे आल्यानंतर जो एक सेल असेल त्या एक सेलला काय करतात, ते फर्टिलाइज करतात. आणि फर्टिलाइज म्हणजेच मेल गमेट आणि फिमेल गमेट दोनां ओके, तर आपले पोलन ग्रेन कुठे डिपॉझिट होणार, ह्या पर्टिक्युलर स्टिग्मावर, ठीक आहे. स्टिग्मावर पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर काय होईल, यामध्ये पोलन ट्यूब जनरेट होत असते अशा प्रकारे. आणि जेव्हा पोलन ट्यूब त्याच्यामधून जनरेट होत असते तर एका मागोमाग अशा प्रकारे काय येत असतात, वेगळे वेगळे गमेट. ओके, इथे एन आहे आणि इथे एन आहे. तर अशा प्रकारे हे जे एन आहे हे येतं. आणि इथे आपला जो एक सेल होता, ठीक आहे, एक सेल मग असे सांगितलं एक सेल प्रेझेंट असतं, तर त्या एक सेलला काय करेल, तो फ्युजन करेल. म्हणजे मेल गमेट आणि फिमेल गमेट दोघांमध्ये काय होत आहे, फ्युजन होत आहे. तर नक्कीच आपण त्याला काय म्हणतो असतो, झायगोट. आणि झायगोट जसा त्यामध्ये काय होईल, मग मायटोसिस होईल. ओके, झालं ना, मियोसिस होऊन गमेटचे फॉर्मेशन झाले, दोघांचेही गमेट निघाले आणि फ्युजन झालं, तर आता तो झाला झायगोट. मग त्यामध्ये कोणतं डिव्हिजन होत असते, मायटोटिक डिव्हिजन. म्हणजेच त्या पर्टिक्युलर झायगोटची काय होईल, ग्रोथ होईल. आणि अशा प्रकारे त्या झायगोट पासून कशाचं फॉर्मेशन होत असते, एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओ पासून कशाचं फॉर्मेशन होईल, सीड्सचं. ओके, तर अशा प्रकारे इथं झालं आता याचं फ्युजन. ओके, दोघांचं फ्युजन झालं म्हणजेच हे काय होतं, झायगोट. हे दोन मिळून काय बनत आहे, झायगोट. हे बघा इथं दिसत आहे झायगोट. मग हे जे झायगोट आहे ह्या झायगोटचं काय बनेल, एम्ब्रिओ. ओके, झायगोटचं काय बनते, एम्ब्रिओ. आणि जेव्हा सेकंडरी मग दुसरा जो एन येतो त्याचं सुद्धा फर्टिलायझेशन होते यामध्ये असणाऱ्या एखाद्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत. तर त्याच्यासोबत जेव्हा फर्टिलायझेशन होते तर त्याच्यापासून काय बनत असते, एंडोस्पर्म. आणि तुम्ही बघितलं असेल की जे काही सीड आहे त्याला नरिशमेंट करण्याचं काम कोण करत असतं, तर ते आहे आपलं एंडोस्पर्म. ओके, म्हणजे सीड कशापासून तयार होईल, जे काही आपलं डिप्लॉइड म्हणजे एक सेल सोबत फ्युजन होत आहे आणि झायगोटचं फॉर्मेशन होत आहे. झायगोट नंतर काय होत आहे, एम्ब्रिओ बनत आहे. आणि एम्ब्रिओ पासून काय बनत आहे, सीड. आणि जे सेकंडरी पोलर न्यूक्लियस सोबत फ्युजन झालं होतं यांचं, त्याच्यापासून काय बनत आहे, एंडोस्पर्म. ओके, मेल गमेट आणि फिमेल गमेटचं झालं फ्युजन, तर आपल्याला मिळतो इथे झायगोट. ठीक आहे, झायगोट काय होईल, हळूहळू त्याची ग्रोथ होईल आणि झायगोटचं कन्व्हर्शन कशामध्ये होत असते, एम्ब्रिओ. ओके, आणि ह्या एम्ब्रिओ पासून काय तयार होईल, आपल्याला इकडे मिळेल सीड. ओके, आणि सीडच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसतं दुसरं, पुन्हा झालं, हे शेवटच आहे, लास्ट होती ती पीपीटी, लास्ट पेज, लास्ट आहे ते. ओके, तर काय आपल्याला काय मिळत आहे, एम्ब्रिओ पासून काय मिळत आहे, सीड मिळत आहे. आणि त्यानंतर पुन्हा काय झालं होतं, दुसरा एन आला होता आणि तो कशासोबत फर्टिलायझेशन झालं होतं, त्याचं सेकंडरी जो न्यूक्लियस आहे त्याच्यासोबत फ्युजन झालं होतं आणि त्याच्यापासून काय तयार झालं, एंडोस्पर्म. ओके, तर हे झालं आपलं कम्प्लीट सीड. आणि सीडच्या आतमध्ये असतं एंडोस्पर्म अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी नरिशमेंट ऑफ दी सीड. ओके, तर सीडच्या नरिशमेंट मध्ये कोण मदत करत असतं, एंडोस्पर्म. ओके, तर अशा प्रकारे इथं असतं एंडोस्पर्म. तर काही सीड जे आहेत
फॉर एक्झाम्पल मेज जर घेतलं तर मेज मध्ये तुम्हाला एकच सीड दिसेल, म्हणजे सगळं पूर्ण त्यामध्ये काय आहे, फ्यूज आहे. म्हणजे तो कशापासून डेव्हलप झालेला आहे, पूर्णपणे तो एंडोस्पर्म आहे. जे मेजची सीड आहे ते पूर्णपणे काय आहे, एंडोस्पर्म. ओके. आता हे कशाचं झालं, फक्त आपण काय घेतलं त्याच्यातलं ओव्ह्यूल, ओव्ह्यूल मधलं एम्ब्रियो सॅकचं पोर्शन घेतलं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळत आहे, फक्त सीड मिळत आहे. तर राहिलेलं जे ओव्हरीचं पोर्शन आहे त्या ओव्हरी पासून आपल्याला काय मिळत असतं, फ्रूट मिळत असतं. ओके. ही झाली ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये आहे ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आतमध्ये आहे आपलं हे काय म्हणू शकतो आपण, एम्ब्रियो सॅक. यामध्ये फ्युजन होत असते आणि अशा प्रकारे हे जे ओव्ह्यूल आहे ह्या ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन झालं सीड मध्ये. ओके. आणि हे जे फ्रूट सॉरी हे काय आहे, ओव्हरी. ओके. पूर्ण पोर्शन ओव्हरीचं, यापासून काय तयार होत असते, आपलं फ्रूट. ओके. आणि सपोज जे आउटर लेअर राहील, आउटर लेअर जी असेल ओव्ह्यूलची, त्याच्यापासून काय बनत असते, आपलं पेरिकार्प. पेरिकार्प. ओके. आणि जे सीड आहे, ओके, सीडची जी ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलची जी आउटर लेअर राहील, यापासून काय बनेल, सीडची आउटर वॉल. ओके. तर अशा प्रकारे काय होत असते, त्यामध्ये रिप्रोडक्शन होत असते. ओके. तर यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, द फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड सीड कशा प्रकारे होते. सायमल्टेनियसली विथ द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म, ओव्हरी काय होत असते, एनलार्ज होत असते आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन कशात होत आहे, फ्रूट मध्ये. ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट आणि ओव्हरी वॉल इज कन्व्हर्टेड इनटू पेरिकार्प. ओके. त्यानंतर ओव्ह्यूल जे आहे, ओव्ह्यूलचं काय बनेल, आपल्याला मिळेल ते आहे सीड. ओव्ह्यूल पासून सीड मिळतं. ओके. आणि आउटर इंटेग्युमेंट बिकम्स थिक आणि त्याच्यापासून काय म्हणत असते, सीड कोट. ओके. यामध्ये असतात एक आउटर इंटेग्युमेंट, ओके, ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चर मध्ये, आणि त्याच्यापासूनच बनत असते सीड कोट. तर यामध्ये हे विचारलं जाते, आउटर सीड कोट इज कॉल्ड ॲज अ टेस्टा. ओके. हे कशामध्ये विचारलं जाईल तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह मध्ये. आउटर सीड कोट इज कॉल्ड ॲज अ टेस्टा अँड इनर सीड कोट इज कॉल्ड ॲज अ टेगमन. ओके. तर अशा प्रकारे हे यामधलं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर पूर्णपणे हे जे टॉपिक आहे एकदा रिवाइज करा. ओके. आणि उद्या तुमची जीपीबीची टेस्ट आहे, तर त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.